चला तर जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपण संभाव्यता अर्थात पॉसिबिलिटी शिकणार आहोत. ओके, कुठल्या एक्झामसाठी आपण कंडक्ट करतोय तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ओके, सगळ्या एक्झामला कामात येईल, सगळेच्या सगळे एक्झाम कुठलाही पेपर द्या तुम्हाला माहिती आहे. पण आज काय आपण पॉसिबिलिटी जे काय शिकणार आहे ते काय वेन डायग्रामने शिकणार आहे का? नाही 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 नाही. वेन डायग्रामने जर तुम्ही पॉसिबिलिटी काढायला जेव्हा जातात मित्रांनो, हे 99% मुलं जे आहेत ते चुकवतात. या वेन डायग्राममध्ये 99% जे आहे ते मुलं काय करतात, चुकवतात. पण आपण काय करणार आहे, वेन डायग्राम यूज करत नाही तर आपण कुठली मेथड यूज करतोय? ऑब्विसली 100% 150 मेथड यूज करणार आहे, 150 मेथड यूज करतोय. आणि हे वापरल्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही डायरेक्ट 5 ते 6 सेकंदात 5 ते 6 सेकंद, पण तुम्हाला मी खूप जास्त वेळ सांगितला, खूप जास्त फास्टमध्ये उत्तर काढू शकता, फास्टमध्ये एकदम. पण त्यासाठी आधी आपल्याला पॉसिबिलिटीचा टाईप बघावं लागेल. संभाव्यताचा आपल्याला काय बघावं लागेल? टाईप बघावं लागेल. म्हणजेच काय बघा, आता टाईप काय आहे याचा? पहिला टाईप काय आहे? डायरेक्ट पॉसिबिलिटी. बरोबर, ज्या पद्धतीने आपण डायरेक्ट कंक्लूजन, इनडायरेक्ट कंक्लूजन शिकलो होतो त्याच पद्धतीने हे पण आहे. बस यही तो काम है हमें करना, और कुछ तो हमें करना है ही नहीं. चला बरं, वाचा बरं काय काय याच्यामध्ये काय काय दिलेलं तर डायरेक्ट पॉसिबिलिटी. काय दिलेले? डायरेक्ट पॉसिबिलिटी. तर डायरेक्ट पॉसिबिलिटी म्हणजेच काय, यामध्ये फक्त एकाच स्टेटमेंटची कशी असते, आवश्यकता असते. जसं डायरेक्ट कन्क्लुजन होतं तसंच डायरेक्ट पॉसिबिलिटी. त्याच पद्धतीने इनडायरेक्ट म्हटलं तर यासाठी एक किंवा एकपेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त किंवा दोनपेक्षा जास्त, म्हणजे 1 प्लस किंवा 2 प्लस कसं पाहिजे आपल्याला, स्टेटमेंटची गरज असते, आवश्यकता असते, नीड असते. कळलं इथपर्यंत? येस सर, ठीक आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही 4 सेशन झालेले आपले नसेल पाहिले तर भावड्या डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक डाल दिया, जाओ एन्जॉय करा. देख लो पहिले, फिर ये देखो. कळलं? पहिले ते बघा, मग हे तेव्हाच कळेल. हे कळलं? पहिलं लेक्चर जर तुमचं असेल तर मेरे दोस्त, मेरे यार, मेरे जिगर के तुकडे, मेरे लाले, मेरे पिले, मेरे हरे, मेरे यार, मेरे दोस्त, लक्ष द्या. कळलं? बघा आता यामध्ये हे तुम्हाला या 4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. या 4 गोष्टी म्हणजे काय? आता बघा, इथे ऑल म्हणजे सर्व, ऑल म्हणजे सर्व, बरोबर आहे ना? ऑल म्हणजे स्वर्गवास झाला रे ते. तर ऑल म्हणजे काय असेल? सर्व असेल. काय असेल? सर्व असेल. ऑल म्हणजे काय असेल? सर्व असेल. ऑल म्हणजे काय असेल? सर्व. ऑलच्या केसमध्ये ए पासून बी ला जाताना, फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं की ऑल कॅट्स आर डॉग्स, काय म्हटलं मी? ऑल कॅट्स आर डॉग्स. काय म्हटलं? सगळेच्या सगळे मांजरी कसे आहेत? कुत्रे आहेत. काय आहेत? कुत्रे आहेत. बरोबर आहे ना? कुत्रे आहेत. आता ऑल कॅट्स आर डॉग्स म्हटलं, मी काय म्हटलं की ऑल कॅट्स आर डॉग इज अ पॉसिबिलिटी. इथे लिहून घेतो इज अ पॉसिबिलिटी, PTY लिहून देतो. बरोबर आहे ना? आता ए पासून बी, याला ए पकडायचा, याला बी पकडायचा. ए पासून बी ला, ऑलच्या केसमध्ये ए पासून बी ला जाताना मित्रांनो सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कसे असतील? चुकतील. कळलं? यस. पुढे बघा, त्यानंतर बी पासून ए ला जाताना, म्हणजे डॉग पासून कॅटला जाताना यामध्ये ऑलची कंडिशन बरोबर असेल. ऑलची कंडिशन इथे बघा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. इथे काय दिलेलं आहे? ऑल पॉसिबिलिटी ऑल रॉंग, म्हणजे ऑलची पॉसिबिलिटी नाही, सगळेच्या सगळे म्हणायचा मी प्रयत्न करतोय. जरीही तर लिहिलेलं असेल बघा, शब्द सेम वाटतंय पण बोलायचा अर्थ वेगळा आहे. बरोबर, म्हणून पुन्हा लक्ष द्या. ऑल पॉसिबिलिटी आर रॉंग म्हणजे सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी रॉंग होतील. पण बी पासून एला जाताना, म्हणजे डॉग्स पासून कॅटला जाताना ऑलची कंडिशन, बोलण्याकडे लक्ष द्या, ऑलची कंडिशन बरोबर असेल आणि सम नॉटची कंडिशन कशी असेल? बरोबर असेल. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा, सम म्हणजेच काय असतं भाऊ? काही, म्हणजेच 50-50 आहे. काय आहे? 50-50. आता ए पासून बी ला जाताना, म्हणजे कॅट्स पासून डॉगला जाताना, किंवा डॉग्स पासून कॅटला जाताना यामध्ये ऑलची कंडिशन, सगळेच्या सगळे नाही म्हणत मी, ऑलची कंडिशन म्हणतोय. ची चा ची चे सू ऑलची कंडिशन. कळतं? ऑलची कंडिशन कशी लागेल? ती परफेक्ट असेल. आणि सम नॉटची कंडिशन कशी लागेल? बरोबर लागेल. पुढे बघा, सम नॉटच्या केसमध्ये, काही नाहीच्या केसमध्ये, 50-100च्या केसमध्ये काय लागेल? ए पासून बी ला जाताना, कॅट्स पासून डॉगला जाताना याच्यामध्ये समचं बरोबर असेल आणि ननचं बरोबर असेल, म्हणजे काही आणि नाहीचं बरोबर असेल. आणि बी पासून ए ला जाताना ऑल पॉसिबिलिटी आर ट्रू, म्हणजे ऑलची कंडिशन नाही,
सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी ट्रू, लक्षात ठेवा. सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी, पण त्याच्यामध्ये ऑल असेल, नम असेल, सन असेल, सम नॉट असेल, जे काय असेल सगळे बरोबर असतील. लक्षात ठेवा, बी पासून एला जाताना ऑलचं नाहीये, फक्त सगळेच्या सगळे म्हणतोय. जरी ऑल लिहिलंय इथे इंग्लिशमध्ये अर्थ तेच असेल, सॉरी लिहिलेलं तेच असेल, पण बोलायचा अर्थ वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या डोक्यात तेच टाकायचं मी प्रयत्न करतोय. पुढे बघा, नन म्हणजे बघा, नन म्हणजे काही नाही. ननच्या केसमध्ये ए पासून बी म्हणा, कॅट्स पासून डॉग्स म्हणा, डॉग्स पासून कॅट्स म्हणा, याचे सगळेचे सगळे पॉसिबिलिटी, संभाव्यता, शक्यता कशी असतील, रॉंग होतील. कळलं इथपर्यंत? नोट करून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. ठीक है, चलो झालं, स्क्रीनशॉट नोट घेऊन झालंय. चलो दोस्त, कोई दिक्कत नहीं. अभी देखो यहाँ से हम लोग शुरू करते हैं. आता ही काय आहे, डायरेक्ट पॉसिबिलिटी आहे. काय आहे, डायरेक्ट पॉसिबिलिटी. बघा आता डायरेक्ट पॉसिबिलिटीमध्ये काय असतं, डायरेक्ट पॉसिबिलिटी. आता हा कुठला केस आहे भाऊ, हा ऑलचा केस लागला सर. कसं काय कळलं बघा, नाही तर ऑल लागला. आता ऑल बुक्स आर डॉग्स, याला ए पकडायचं, याला बी पकडायचं, बरोबर आहे ना. बघा आता क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं, कसं अप्रोच आहे बघा. किती इन्स्टंट आता उत्तर निघणार आहे. कुल्फीवाला आला आहे, आवाज निघतो आहे भाऊ, सांभाळून घ्या, कारण की मी घरून लेक्चर रेकॉर्ड करत असतो, लाईव्ह घेत असतो. सो शेजारी बाजारी थोडीशी गल्ल्या गुल्ल्या आहेत, लोक येतात, भाजीवाले येतात, कुत्रे भुकतात, तो ये सब हमको मैनेज करना पड़ेगा. मोठा फार काय आपला स्टूडियो नहीं है, गरीबाचा स्टूडियो आहे. गरीब का स्टूडियो भी बड़ा करना है, वो बस आप लोगों के प्यार की वजह से ही होगा. सो त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट कर लो मेरे दोस्त. चलो बघा, ऑल पॉसिबिलिटी आर रॉंग, ऑल पॉसिबिलिटी आर रॉंग. कुठलं, ऑलच्या केसमध्ये ए पासून बीला जाताना सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी रॉंग होतील. म्हणजेच कसं काय सर, म्हणजे हा ए, हा बी, हा ए, हा बी, हा ए, हा बी, हा ए, हा बी. बघा ना, ए पासून बीला गेला रॉंग, ए पासून बीला गेला रॉंग, ए पासून बीला गेला रॉंग, ए पासून बीला गेला रॉंग. झालं. किती वेळ लागला, जास्त वेळ लागत नाही. बघा ना, इथे ए बी आहे, इथे ए आहे, इथे बी आहे, इथे ए आहे, इथे बी आहे, इथे ए आहे, इथे बी आहे, बरोबर ना. बुक्स पासून डॉगला जाताना सगळेच्या सगळे, फक्त ऑलचं नाही हा, सगळेच्या सगळे. ऑल असेल, सम असेल, ऑल असेल, नन असेल, सम नसेल, सम नॉट असेल, रॉंग. पण बघा आता बी पासून, सॉरी नोट्स पासून, म्हणजे तिथं बघा, इथं बुक्स, इथं ॲक्च्युली डॉग पाहिजे होता, बरोबर आहे, बरोबर. इथे डॉगच्या जागी काय पाहिजे होता, इथं नोट्स पाहिजे होता. इथे काय पाहिजे होता, इथे नोट्स पाहिजे होता. ठीक आहे. इथे जो कोणी टाईप केला असेल, आता टाईप करणारा कोण होता, मीच होतो. गांजा फुकून करतो का काम नाही, झोपेत बनवतो रे बाळा, झोपेत बनवतो मी. इथे डॉगच्या जागी नोट्स होता. ठीक आहे, डॉगच्या जागी नोट्स होता. आमच्याकडे काय 2-2 डॉगी आहे, आमच्याकडे 2-2 डॉगी आहे. आणि प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा मी हे PDF रेडी करत होतो, तेव्हा ते डॉग जे आहे ते माझ्याकडे येऊन बसलेलं होतं, आणि ते डॉगचं एवढं प्रेम आहे की डॉग तो आला आहे. ठीक आहे, चलता है मेरे दोस्त, कोई बात नाही. ठीक आहे. बघा आता इथे बुक्स नोट्स, आता बुक्स पासून नोट्सला जाताना, बुक्स पासून नोट्सला जाताना बघा, ए म्हणजे ए बुक आहे, बी काय आहे, नोट्स आहे. ए पासून बीला जाताना सगळे काय रॉंग होतील. पण बघा आता बी पासून एला जाताना, म्हणजे नोट्स पासून बुकला जाताना जे काय असतील त्याच्यामध्ये कुठली कंडिशन बरोबर असेल, ऑलची कंडिशन, सगळेच्या सगळे नाही, बोलण्याकडे लक्ष द्या. ऑलची कंडिशन बरोबर असेल, सगळेच्या सगळे नाही, ऑलवाली कंडिशन म्हणजे हे सर, हे बरोबर आहे. आणि सम नॉट वाली बरोबर असेल. सम नॉट कुठे सर, सम नॉट आहे का सर, सम इथे आहे, नॉट इथे, हे बरोबर असेल, बाकी चुकतील. बघा बरं किती वेळ लागतोय, लागला वेळ नहीं लगा, बस कोई दिक्कत नहीं. तो यहाँ पे हमें इतना जो है मैनेज करना पड़ेगा. बाप रे, घंटी वाला कितना घंटी बजाएगा. पण काय करणार, तो बिचारा सुद्धा पोट पाण्यासाठी काय करतो, एवढा उन्हात ताणात काय करतोय, तो एवढा फिरतो आहे. कोणासाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, त्याच्यासाठी. तुमच्यासाठी आमच्यासाठी असं का बोललो मी, कारण यार तुम्हाला पण कुल्फी खायची असते, त्याला पण कमवायचं असतं, त्याचा पण पोटाचा प्रश्न आणि तुमच्या पण पोटाचा प्रश्न. तो भाई दोनों की भूख जो है भगा सकता है वो. बघा आता भाजीवालाचा आवाज आला, चला काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. आपल्याकडे काय खूप मोठा स्टुडिओ नाही आहे, छोटासा रूम आहे. छोट्यासा रूम में भाई खूप असं मस्त तुमचं लेक्चर जे आहे ते घ्यायचा मी प्रयत्न करतोय. पुढे बघा सर ही कुठली कंडिशन लागली, आता समवाला सर. समच्या कंडिशनमध्ये आता ए हा, याला ए पकडायचा, याला बी पकडायचा. बुक पासून नोट्सला जाताना किंवा नोट्स पासून बुक्सला येताना यामध्ये ऑलवाली कंडिशन बरोबर असेल आणि सम नॉट वाली कंडिशन बरोबर असेल. ऑलवाली आणि सम नॉट वाली. आता हा बुक नोट्स, हा ए आहे, हा बी आहे. सर हा ए आहे, हा बी आहे. बघा ना ते लिहिलेलं आहे, हा ए आहे, हा बी आहे.
ए आहे बी आहे. एक्झाममध्ये असं देणार नाही, एक्झाममध्ये एवढं देणार नाही तुम्हाला. मी का देतोय? का? कारण की तुमची प्रॅक्टिस व्हावी की या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, की असं काहीतरी होऊ शकतं. पुढे बघा आता, सम ऑल बुक्स आर. आता सगळे ऑलची कंडिशन बरोबर असेल, कळलं इथपर्यंत. ए पासून बीला जाताना ऑलची कंडिशन बरोबर असेल आणि सम नॉटची बरोबर असेल. हा सम, हा नॉट, हा बरोबर, हे चुकलं, हे चुकलं. पुढे बघा आता बुक्स पासून नोट्सला जाताना ऑलची बरोबर असेल. हा ऑल, हा आहे सम आणि नॉट्स इथं पॉसिबिलिटी जिथे लागलं ते बरोबर, बाकी सगळे चुकले. कळलं इथपर्यंत? कळलं इथपर्यंत? यस, हेच आहे ट्रिक. हेच आपल्याला फॉलो करून काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. पुढे बघा सर काय लागलेलं आहे आता. पुढे बघा, सम बुक्स आर नॉट नोट्स. ओके, नॉट नोट्स बरोबर आहे. हा ए लागला, हा बी लागला, बरोबर आहे. कर्ता आणि कर्म. आता समच्या सम, आता हा लागलाय सम, इथे लागलाय नॉट. इथे काय लागलाय? इथे आहे सम आणि सम नॉटच्या केसमध्ये ए पासून बीला जाताना, म्हणजे हा ए पासून बीला जाताना सम आणि ननवाली बरोबर असेल, म्हणजे बुक हा ए झाला, नोट बी झाला. 100 वेळा ए बी लिहायची गरज नाहीये, इथं प्रॅक्टिस झालं की बरोबर सगळं क्लिअर होतं. पुढे बघा, इथं ए लागला, इथं बी लागला, इथं ए लागला, इथं बी लागला, इथं ए लागला, इथं बी लागला, बरोबर आहे. पॉसिबिलिटी PTY म्हणजे पॉसिबिलिटी. लक्षात ठेवा. आता सम नॉटच्या केसमध्ये ए पासून बीला जाताना, म्हणजे बुक्स पासून नोट्सला जाताना सम आणि ननचे केस कसं असेल, बरोबर असेल. सम आणि नन ना, म्हणजे सम आणि फक्त नन पाहिजे ना सर. बघा सर, हा नन बरोबर आहे, हा सम इथे आहे सर, बाकी हा सम नॉट आहे, हा चुकला. हा ऑलचा कंडिशन आहे, हा चुकला. सर किती वेळ लागतोय? जास्त वेळ लागत नाही. कळलं इथपर्यंत? पुढे बघा सर, आता सर नोट्स पासून बुक्सला जाताना बघा सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी रॉंग होतील. ऑलची कंडिशन नाही म्हणत मी, सगळेच्या सगळे. बोलायचा अर्थ बघा काय सांगतोय, सगळेच्या सगळे कंडिशन कशी असतील, बरोबर असतील. का सर? कारण की बघा, बी इथे, ए इथे, बी इथे, ए इथे, बी इथे, ए इथे, बी इथे, ए इथे. 100 वेळा बी ए लिहायची गरज नाही, नाहीतर तू बी ए पासून जाशील. कळलं? चला कळलं. नोट्स पासून बुक्सला जाताना, सम नॉटच्या केसमध्ये नोट्स पासून बुक्सला जाताना सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कसे होतात, बरोबर होतात. सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कसे होतात, बरोबर होतात. कळलं? अरे जानी क्या समझा क्या नहीं आपको. चला बघा मग आता पुढे बघा सर. पुढे बघा काय आहे सर, नन आहे. अरे ननच्या केसमध्ये भावड्या काय सांगितलं होतं तुला? नन म्हणजे काय? अरे क्रॉस कव्हर करतोय मी. नन हा शब्दच आवडत नाही म्हणून मी क्रॉस मारून टाकला. ठीक आहे, ननच्या केसमध्ये सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी रॉंग होतात. तुम्ही बुक्स पासून नोट्सला जा किंवा नोट्स पासून बुकला जा, म्हणजे ए पासून कुठे जा, बीला जा, किंवा बी पासून कुठे जा, एला जा. सगळेच्या सगळे कसे होतात, चुकून जातात. सगळे चुकतील. चुकला, हे सगळे चुकले सगळे. कळलं इथपर्यंत? सगळेच्या सगळे चुकले. का? कारण की ननच्या केसमध्ये कुठल्याच पॉसिबिलिटी बरोबर येत नाही. जिथे पॉसिबिलिटी हा शब्द लागला ननच्या केसमध्ये, जिथे संभाव्यता हा शब्द लागला, शक्यता हा शब्द लागला, चुकलं. कळलं? बघा जास्त वेळ लागतोय का? नाही लागणार. का? पॉसिबिलिटीचा तर तुम्हाला रूल सांगितलेले, ट्रिक सांगितलेले. बॉस कोई नहीं पढ़ाएगा, ये मैंने आपको बताया खाली. क्यों? क्योंकि मैं चाहता हूँ आप आगे बढ़ो, देश का नाम रोशन करो, अपने माँ बाप का नाम रोशन करो, अपना नाम रोशन करो. भाई कमाओ पियो, खाओ पियो, खुश रहो. चला आता गोल्डन रूल आज आपण बघणार आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट गोल्डन रूल. आता गोल्डन रूल सर इंग्लिशमध्ये दिला, काय करतात, जाऊ दे रे, सोड त्याला. मस्त तुला गावठी भाषा सांगतो ना, काय टेन्शन घेतो. ये बघ इथे. मग आता गोल्डन रूल कसं लक्षात ठेवायचं बघा. आता यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की कॉमन टर्म रेकॉर्ड. आता मी तुम्हाला डायग्रामच्या वेने आता शिकवायचा प्रयत्न करेल. का? कारण की डायग्रामच्या वेने तुमच्या डोक्यात जायचं प्रयत्न होतं, म्हणून मी सगळे डायग्राम असे खूप काढून ठेवलेले. पुढे पण मी डायग्राम काढून ठेवलेले तुमच्यासाठी. पुढे बघा, इथे काय, इथे कॉमन टर्म बघा काय आहे, बी आहे. आणि दोघंही कॉमन टर्मवर व्हॅल्यू बघा कशी आलेली आहे. कॉमन टर्मवर व्हॅल्यू कशी आली, 50-50 आलेली. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हे तर माहिती नाही तुम्हाला, 100-50 बरोबर आहे. याच्यामध्ये जे काही आउटपुट निघेल ए पासून, आता पहिला आणि दुसऱ्या स्टेटमेंटमधून कॉमन काय आहे, बी आणि ऑल ए आर बी. सगळे ए हे बी आहे, सगळे सी हे बी आहे. कॉमन टर्म बी आहे. दोघांची व्हॅल्यू 50-50 आहे. आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे की पहिल्या आणि दुसऱ्यापासून बनणारे जे काय असेल ते चुकून जातील. का? कॉमन टर्मवर व्हॅल्यू 50 हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. जरी तुम्हाला चांगलंच माहिती आहे
तर आता एक लक्षात ठेवा, यामधून जे काही डेफिनेट रिझल्ट असेल ना, डेफिनेट रिझल्ट म्हणजे 100% रिझल्ट, म्हणजे 100% रिझल्ट हा होता, 100% रिझल्ट हा होता, हे तर चुकूनच जातील. का चुकतील सर? कारण की 50-50 इथे व्हॅल्यू आलं, इथं ए, इथे सी, इथं ए सी, ए सी, हे सी ए जे काय असेल ते काय असतील, चुकून जातील सर, बरोबर आहे ना. पण मात्र सर पॉसिबिलिटी जे आहे ना सर, पॉसिबिलिटी जे आहे ना सर, ते सगळेच्या सगळे कसे असतील, बरोबर असतील. गोल्डन रूल नंबर 1, गोल्डन रूल नंबर 1, कळलं. गोल्डन रूल, गोल्डन रूल व्हेरी इंपॉर्टंट आहे, कारण की कॉमन टर्म व्हॅल्यू 50-50 लागली ना, कळलं की नाही. बॉस कोई नाही बताएगा, सगळे पेड लेक्चरमध्ये सांगतील तुम्हाला, म्हणतील या 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 आमचं लेक्चर करा. अरे भाऊ पेड फ्रीमध्ये देतो तुला, घेऊन टाक, मोकळं हो, कोई नाही बताएगा बॉस. आणि 150 मेथड जरी लोकांनी तुम्हाला सांगितलं तर हे गोल्डन रूल कोणीच लवकर सांगत नाही, कळलं. चला पुढे बघा आता, कळलं मित्रांनो काय सांगितलं. याच्यामध्ये कॉमन टर्म व्हॅल्यू काय आहे, 50-50 आहे, बरोबर आहे. अशा केसमध्ये काय होतं की जे काही डेफिनेट रिझल्ट असतं, जे काही या प्रकारचं रिझल्ट असतं ते चुकते, हे तुम्हाला चांगलं माहिती, जे की आपण चुकवून दिलेलं आहे. पण पॉसिबिलिटी जे काही आहे ते सगळेचे सगळे बरोबर होतील, हेच मी या गोल्डन रूल नंबरमध्ये टाकलेले आहे. रूल नंबर 2, रूल नंबर 2, जेवढे पण निगेटिव्ह असतील, समजा नन वाला केस असेल, नन वाला केस असेल, मी काय सांगितलंय, नन मध्ये काय होतं, निगेटिव्ह म्हणजे नो डेफिनेट रिझल्ट, तेच आहे, ते पण प्रश्न आहे. बघू आता रूल नंबर 2, रूल नंबर 1चा प्रश्न कळला, रूल नंबर 2 बघा आता. रूल नंबर 2 वाला गोल्डन रूल बघा काय आहे. बघा याच्यामध्ये काय होतं, बघा हा काय निगेटिव्ह, हा काय निगेटिव्ह आहे, बघा. बरं याच्यावर आता ओरली पण करू शकतो. कॉमन टर्म बघा, पेन्सिल आहे, इथे पण व्हॅल्यू 100, इथे व्हॅल्यू 100, 100, 100, कळलं, 100 बरोबर आहे. आता हा निगेटिव्ह काहीच रिझल्ट तयार करत नाही, माहिती ना, रिझल्ट काय, निगेटिव्ह काही रिझल्ट तयार करत नाही, बरोबर आहे ना. सांगितलं होतं तुम्हाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार करतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह तयार करतं, पॉझिटिव्ह तयार करतं, आणि निगेटिव्ह भाऊ काहीच रिझल्ट तयार करत नाही. मग इथे बघा नन पेन्स आर इरेजर आहे, हा निगेटिव्ह. आता पेन बघा इथे आहे, इरेजर इथे, हा पहिला स्टेटमेंटमध्ये पेन, इरेजर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये. कॉमन टर्म व्हॅल्यू 100 आहे, एका ठिकाणी तरी 100 पाहिजे, ते आहे होतं, कळलं इथपर्यंत. आता बघा कार तयार झाला असेल तो, आता मला सांगा हा कार पुढे जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. का नाही जाणार, कारण की सर मायनस कधीच रिझल्ट तयार करत नाही. पण लक्षात ठेवा, गोल्डन रूल नंबर 2 हे जेवढे पण पॉसिबिलिटी असतील ननच्या केसमध्ये, या केसमध्ये बरं का, निगेटिव्हच्या केसमध्ये सांगतोय, ननच्या केसमध्ये नाही, निगेटिव्हच्या केसमध्ये सांगतोय तुम्हाला, हे बरोबर होतील. कळलं इथपर्यंत, कळलं. यस सर, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला जाऊ आता पुढे बघा. आता हेच सांगितलं तुम्हाला की निगेटिव्ह नो रिझल्ट असतं. बघा आता हेच तुम्हाला एक ट्रिकच्या माध्यमातून दिलेलं आहे, इमेज फॉर्मॅटमध्ये दिलेलं, लिहून घ्या बरं. आणि निगेटिव्ह सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कसे असतील, बरोबर असतील. पुढे बघा, कॉमन टर्म व्हॅल्यू मी 50-50 वाला काय सांगितलं होतं की चुकून जातं, बरोबर. हे शिकवलेलं आहे तुम्हाला, हेच शिकवलेलं आहे मी तुम्हाला. पण पॉसिबिलिटी कसं असेल, बरोबर होतील. पॉसिबिलिटी कसं असेल, बरोबर असेल. पण हे कसं असेल, हे चुकून जाईल. कळलं मित्रांनो इथपर्यंत, काही प्रॉब्लेम आहे, कळलं. कॉमन टर्म व्हॅल्यू कसा लक्षात ठेवायचा आता हे कळलं इथपर्यंत. चला जायचं पुढे. बघा आता इथून तुमचा ओरिजिनल खेळ जो आहे तो आता सुरू होतोय. बघा आता पॉसिबिलिटी कशी ट्रान्सफर करायचं, कसं पॉसिबिलिटी बनवायचं. समजा हे तर आता आपण डायरेक्ट पाहिले ना, इनडायरेक्ट आलं तर काय करणार, बस आता तेच बघायचं. कदाचित व्हिडिओची लेंथ जी आहे ती मोठी होऊ शकते, होऊ द्या ना, काही प्रॉब्लेम नाही, तेवढा तुमचाच फायदा आहे, प्रॅक्टिस होते तुमची. ठीक आहे, चला बघा. ऑल ए आर बी, सगळे ए हे बी आहे, नन बी आर सी, एकही बी सी नाही. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. सर काही प्रॉब्लेम नाही आहे सर. बघा आता अशामध्ये काय करायचं, पॉसिबिलिटी आपल्याला काय करावी लागते, ट्रान्सफर करावी लागते. पॉसिबिलिटी आपण काय करतो, ट्रान्सफर करतो. आता डेफिनेट रिझल्ट काय करतो, पॉसिबिलिटीकडे काय करेल, हा ट्रान्सफर करेल. बघा आता हे कट झाल्यानंतर आता कॉमन टर्म व्हॅल्यू 100 पाहिजे बरं का एका ठिकाणी. इथं तो आपल्याला इथे भेटलेला आहे, या बी वर भेटलेला आहे, बरोबर आहे. कळलं इथपर्यंत.
बघा आता याची हे एकमेकांना कसं करतील, कट करतील. कट केल्यानंतर उरलं काय, ए आणि सी. ए आणि सी, एची व्हॅल्यू 100, एची व्हॅल्यू 100 आणि 100 म्हणजे काय असतं, नन असतं. 100 काय असतं, नन असतं. म्हणजे एची व्हॅल्यू काय आली, 100 आली आणि सीची व्हॅल्यू काय आली, 100 आली. जर नॉर्मल रिझल्ट असतात, नॉर्मल असतं तर आपण चेक केलं असतं. नॉर्मल रिझल्ट असतं तर आपण हे चेक केलं असतं की सर हे बरोबर आहे नॉर्मल. पण हा रिझल्ट जर पॉसिबिलिटीमध्ये झाला असता, याला जर आपण पॉसिबिलिटी हा शब्द जर इथं लावला असता, इथं जर आपण असा पॉसिबिलिटी हा शब्द लावला असता, तर याचे जे काही रिझल्ट असतील ननच्या केसमध्ये सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कशी होतात, मग रॉंग होतात. सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कशी होतात, रॉंग होतात. हे जे काही आपण शिकलेलो आहोत स्टार्टिंगमध्येच आपण याबद्दल बोलणं केलेलं आहे. पुढे बघा आता, पुढे बघा, बघा बरं, ट्राय करा. आता याच्यामध्ये काय करू शकतो आपण, चेक करा, फास्टमध्ये चेक करा, चेक करा लवकर. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, बघा याच्यामध्ये आपण काय करू शकतो, सम ए आर बी. आता याची व्हॅल्यू काय आहे, 50 आहे. 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 पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. कॉमन, अरे याची व्हॅल्यू 100 आहे, सॉरी याची व्हॅल्यू काय आहे, 100 आहे. कॉमन टर्मवर एका ठिकाणी तरी व्हॅल्यू 100 पाहिजे, ती आपल्याला भेटलेली आहे. येस सर, काही प्रॉब्लेम नाही. आता हा बी एकमेकांना काय करतो, कट करतो, एकमेकांना लिंक करून घेतोय किंवा कट करून घेतो असं म्हणू शकतो. हे एकमेकांना कट करून घेता म्हणजे साईडला झाले. साईडला झाल्यानंतर उरला काय, ए आणि सी. उरला काय, ए आणि सी. आता उरलं 50 आणि 50 म्हणजे ए ची व्हॅल्यू इथे काय लागली भाऊ, ए इथे काय लागला, इथे 50 लागला. सी ची व्हॅल्यू काय लागला, 50 लागला. आता 50-50 कुठला केस तयार करतो, समता केस तयार करतो. कुठला केस तयार करतो, समता केस तयार करतो. बरोबर आहे ना. समता केस म्हणजे सम ए आर इज सम ए आर सी, सम ए आर सी. बरोबर आहे ना, सम ए आर सी. म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला एक गोष्ट कळलेली आहे, नॉर्मल तर हे बरोबरच होतील. नॉर्मल म्हणजे डेफिनेट रिझल्ट हे बरोबरच होतील. पण पॉसिबिलिटीच्या केसमध्ये ए पासून सी ला जाण्यासाठी किंवा सी पासून ए ला जाण्यासाठी, लक्षात ठेवा इथं बघा दिलेलं आहे, ए पासून सी ला जाण्यासाठी किंवा सी पासून ए ला जाण्यासाठी मित्रांनो ऑलची कंडिशन, कन्फ्युजन या ऑलची कंडिशन, बोलण्याकडे लक्ष द्या. ऑलची कंडिशन बरोबर असेल आणि सम नॉटची कंडिशन बरोबर असेल. बघा ऑल आहे, पॉसिबिलिटी शब्द लागलाय सर, बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. कळलं इथपर्यंत, यस सर. चला आता जाऊया पुढे बघा. आता इथून जे काही आहे तुमचं सगळं इझिली क्लिअर होईल, 100% क्लिअर होणार आहे. बघा आता 100% क्लिअर होईल. बघा आता आपण काय करणार, आता बघू आपण पहिले आपण या 3 कन्क्लुजनचा काय करू, विचार करूया. बरोबर आहे. पॉसिबिलिटी हा शब्द लागलेला आहे. येस सर. आता ए सी हा शब्द लागलाय म्हणजे बघा सर, हा पॉझिटिव्ह आणि हा काय लागलाय, निगेटिव्ह आहे सर. बरोबर आहे ना. हा काय सर, निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. आता ए आणि सी सर, ए इथे सी इथे. बरोबर आहे. पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाले, हा पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाले. बरोबर आहे ना. पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाले. याची व्हॅल्यू काय लागते सर, याची व्हॅल्यू लागते 50-50 लागते. याची व्हॅल्यू लागते सर 100-100 लागते. काय लागते, 100-100 लागते. बी एकमेकांना कट करून साईडला होतात. उरता काय सर, बघा ना, उरता काय सर, इथे सॉरी इथे 100 नाही लागणार, इथे 50 लागणार. ठीक आहे. उरलं काय सर, आपल्याकडे 50 आणि 50 व्हॅल्यू उरली. म्हणजे ए ची व्हॅल्यू सर काय आहे, 50 आहे. ए ची व्हॅल्यू सर 50 आहे. सी ची व्हॅल्यू सर 50 आहे. बरोबर आहे. आता 50-50 काय तयार करतं सर, 50-50 सर काय तयार करणार, सम तयार करणार. काय करणार सर, सम तयार करणार. समच्या केसमध्ये ए पासून बी म्हणा, बी पासून ए म्हणा, म्हणजेच काय, ए पासून सी म्हणा किंवा सी पासून ए म्हणा, यामध्ये ऑलची पॉसिबिलिटी बरोबर होईल. ऑल ए आर सी पॉसिबिलिटी हे बरोबर होईल. त्यानंतर ए पासून सी म्हणा किंवा सी पासून ए म्हणा, ए पासून सी म्हणा किंवा सी पासून ए, म्हणजेच हा याच्यामध्ये ऑलची कंडिशन वाली ही पॉसिबिलिटी बरोबर होईल. आणि सम नॉट मध्ये बरोबर होऊ शकतं का, सम नॉट सर इथं नाहीच आहे. पण बघा ना, आता इथे 50-50 आहे. तुम्हाला माहिती आहे हे डेफिनेट रिझल्ट आहे. डेफिनेट रिझल्ट पण कसं होईल, बरोबर होईल. का सर, बघा ना, कॉमन टर्मर व्हॅल्यू एका ठिकाणी 100 पाहिजे, ते भेटलेलं आहे. बरोबर आहे. पॉझिटिव्ह तयार करतं, डेफिनेट रिझल्ट आहे. बरोबर आहे. डेफिनेट रिझल्ट हा तयार करतोय. आता ए ची व्हॅल्यू इथे 50, इथे 50. ए ची व्हॅल्यू 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. सी ची व्हॅल्यू 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. परफेक्ट, कळलं. डेफिनेट रिझल्ट सोबत पॉसिबिलिटी पण दाखवून दिलेलं आहे तुम्हाला. का, कारण की तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला.
पुढे बघा सर, आता पुढचा केस काय सर, बी आणि डी सर, बी आणि डी सर, बी इथे डी इथे म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्यापासून तयार होते सर, बरोबर आहे. आता कॉमन टर्म याच्यामध्ये काय सर, सी काय आहे, सी इथे व्हॅल्यू किती येते 100, इथे व्हॅल्यू किती येते 100, एकमेकांना हे कट करून साईडला होत आहे, उरलं काय सर, बी आणि डी पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर, निगेटिव्ह तयार करतं सर, हे पण निगेटिव्ह परफेक्ट आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण चेक करणार, बरोबर आहे. आता काय चेक करणार, चेक करूया. आता नन आहे ना सर, 100 म्हणजे नन होतं, 100 बी ची व्हॅल्यू 100 आहे सर, डी ची व्हॅल्यू सर 100 आहे, 100 सर काय तयार करणार, नन तयार करणार. आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे की ननच्या केसमध्ये सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कसे असतात, रॉंग होतात. कसे होतात, रॉंग होतात. कळलं इथपर्यंत. पण मात्र जर समजा पॉसिबिलिटी हा शब्द इथे नसता, तर आपण व्हॅल्यू कसं असतं चेक केलं असतं, व्हॅल्यू चेक करून पण हे कसे आले असते, हे बरोबर आपण करून घेतलं असतं, हे सगळे बरोबर आले असते, डेफिनेट रिझल्ट हे बरोबर आले असते, पण पॉसिबिलिटी चुकले असते. कळलं इथपर्यंत. डेफिनेट रिझल्ट बद्दल सांगायची तुम्हाला गरज नाही, कारण की तुम्हाला येत असेल 100%, कारण की मी शिकवलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, आता पुढे बघा काय सर, ए आणि डी सर, ए इथे डी इथे बरोबर आहे ना, ए इथे डी इथे सर, ए इथे डी इथे बरोबर आहे. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार करणार सर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर, निगेटिव्ह तयार करणार. बघा, ए ची व्हॅल्यू 50, डी ची व्हॅल्यू 100, 50 सर हा नकारात्मक होतो का, कारण की सर सम नॉट लागतो ना सर, सम नॉट लागतो. काय लागतो सर, सम नॉट लागतो. आता सम नॉट काय आहे पण इथे, सम ए आर नॉट डी. बघा आता सम ए आर नॉट डी, ए ची व्हॅल्यू 50 आहे आणि डी ची व्हॅल्यू 100 आहे, बरोबर आहे ना. म्हणजे करता कर्मावर व्हॅल्यू काय लागली, 50-100, आणि 50-100 नकारात्मक असतं, बरोबर आहे. नकारात्मक हे नकारात्मकच पाहिजे आपल्याला. यस सर, इथं नकारात्मक होतं का, आता आपण बघूया सर. नकारात्मक, आता आपल्याला हा नकारात्मक तयार झाला ना, नकारात्मक हा तयार झाला. यस सर, हा नकारात्मक तयार झालेला आहे. मग आता बघा सर, सम नॉटच्या केसमध्ये ए पासून बी ला जाताना, म्हणजे ए पासून डी ला जाताना बघा काय होऊ शकतं का सर, ए पासून डी ला सर जाऊ शकतं का सर. हा तर पॉझिटिव्ह तयार करताय ना सर, हा पॉझिटिव्ह तयार करता, निगेटिव्ह होत आहे का. मी तुम्हाला काय म्हटलं की कुठलाही या तिन्ही स्टेटमेंटमध्ये एखादा जरी नकारात्मक असेल तर कसं असेल मित्रा, कसं असेल ते नकारात्मक होतं, बरोबर आहे. मग इथं आपला तो नकारात्मक काय करतोय, तो तयार करायचा प्रयत्न करतोय. बघा आता ए पासून बी ला जाताना सम नॉटच्या केसमध्ये ए पासून बी ला जाताना बरोबर होऊ शकतं का. यस सर, ए पासून बी ला सम आणि ननचा केस बरोबर होईल, सम आणि ननचं बरोबर होईल सर. सम आहे सर, परफेक्ट होऊन जाईल सर. सम नॉट आणि नन आहे का, नाही बरोबर आहे. पण बी पासून ए ला जाताना म्हणजेच सर डी पासून ए ला जाताना सगळे पॉसिबिलिटी कसे होतील, राईट होतील. पण इथे ए पासून डी आहे ना, हे चुकून जाईल का, कारण की ए पासून डी ला जाताना म्हणजे ए पासून बी म्हणा, याला ए पकडा याला बी पकडा, ए पासून बी ला जाताना सम आणि ननचा केस बरोबर होईल. समचं तर बरोबर आहे, पण इथं नन आहे का, नाही. इथे बघा आता इथे बघा बी पासून ए म्हणजे डी पासून ए पाहिजे, डी पासून ए मध्ये काय पाहिजे, सगळे पॉसिबिलिटी काय पाहिजे, ट्रू होतील. कसे पाहिजे, ट्रू होतील. पण बी पासून डी पासून ए चाललंय का, नाही. म्हणजे हे काय होतंय, चुकतंय. कळलं, अतिशय सोपं आहे. कळलं इथपर्यंत. चला पुढे जाऊ. बघा बरं, पुढचा प्रश्न हा झाला. यस सर, पुढे बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट शेवटचा प्रश्न आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट. हे समजून घ्या, त्याच्यानंतर पॉसिबिलिटीमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. सर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. यस सर, इथे व्हॅल्यू लागली 100, इथे लागली सर 50, इथे सर व्हॅल्यू लागली 100, इथे व्हॅल्यू लागली 100 का सर, नन आहे. इथे ऑल आहे, इथे लागली 100, इथे लागली 50. यस सर. आता बघा सर, कार आणि फॅन इज अ पॉसिबिलिटी. ऑल कार्स आर फॅन्स इज अ पॉसिबिलिटी. ऑल फॅन्स आर कार्स इज अ पॉसिबिलिटी. कार फॅन सर, कार इथे फॅन इथे, म्हणजे कॉमन टर्मचा यूज केला बस आपण यूज करतोय. आपण काय करतोय, बसचा वापर करतोय. कसला वापर करतोय, बसचा वापर करतोय. बोलून घसा जाम झाला. बघा आता बसचा आपण कट केलं, बस साईडला झाले, उरले काय सर, कार आणि
फॅन्स. आता 100 लागले सर. काय लागले सर? 100 लागले. येस सर. 100 म्हणजे सर नन, म्हणजेच काय सर? नन कार्स आर नन कार्स आर काय असेल सर? फॅन्स असेल. बरोबर आहे ना. आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे की ननच्या केसमध्ये सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कसे होतील? चुकतील सर. मग बरं किती वेळ लागतो? फक्त पॉसिबिलिटी ट्रान्सफर करायची आपल्याला, बस सिंपल आहे. पुढे बघा सर. सम बल्ब्स आर बसेस इज अ पॉसिबिलिटी. सम बसेस आर बल्ब्स इज अ पॉसिबिलिटी. करा बरं. थोडं पाणी पिऊन घेतो, घसा माझा दुखायला लागलेला आता. बघा सर, आवाज आ रही मेरी? यस सर. चलो बघा आता सर बल्ब्स आहे, बसेस आहे आणि काय आहे? बल्ब्स आहे. बरोबर आहे सर. यस सर. आता हे कुठल्यापासून तयार होत आहे सर? कुठल्यापासून तयार होत आहे सर? हे दुसऱ्या आणि तिसऱ्यापासून तयार होते. बघा सर, बसेस इथे, बल्ब्स इथे, म्हणजे दुसऱ्यापासून तयार होत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यापासून. हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालं. बरोबर आहे. यस सर. पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालं. हे दुसऱ्या आणि तिसऱ्यापासून तयार होते सर. बल्ब कुठे सर? बल्ब जो आहे तो तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये आहे. बसेस जो आहे तो इथे आहे. या दोघांमध्ये कॉमन काय सर? फॅन आहे. एका ठिकाणी तरी व्हॅल्यू कशी पाहिजे? 100 पाहिजे. ही सर भेटलेली आहे. आता इथे 150 लागले. 150 म्हणजे ऑल लागणार. 150 म्हणजे काय लागणार सर? ऑल लागणार. म्हणजे ऑल लागले. ऑलच्या इथे 100, इथे काय ठेवणार? बसेस. इथे काय ठेवणार सर? बसेस ठेवलं. आणि इथे काय ठेवणार सर? 50 म्हणजे काय आहे सर? बल्ब्स आहे. इथे काय आहे सर? बल्ब्स आहे. इथे लावला 100, इथे लावला 50. आता ऑलच्या केसमध्ये ए पासून बी ला जाताना, म्हणजे बस पासून बल्बला जाताना, ए पासून बी ला जाताना, म्हणजे बल्ब पासून बसला जाताना, बल्ब पासून बल्बला जाताना सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी चुकतात. हे तुम्हाला माहिती आहे, सांगितलेलं आहे तुम्हाला. बरोबर आहे. आता बस पासून बल्ब चालले, काही बस पासून बल्ब हे चालले, सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी चुकतील. म्हणजे सर हा तर चुकलाच आहे. हा तर चुकतोच आहे. बरोबर आहे. हा चुकतोच आहे. थोडंसं पाणी परत पिऊन घेतो मी. तोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करा. चलो सॉरी, थोडासा वेळ घेतला मी तुमचा. आवाज क्लिअर आहे? येस सर. बघा, पण डायरेक्ट चुकवून द्यायचं का आपण? याच्यामध्ये डायरेक्ट चुकवू शकत नाही. बघा आता ऑल बल्ब्स आर बसेस. बरोबर आहे सर इथपर्यंत? येस सर. पण सर आपण याला असंही करू शकतो ना सर? 50-100 पण तर करू शकतो आपण याला. 50-100 तर पण करू शकतो. 50-100 तर करू शकतो. इथे याची व्हॅल्यू कशी येते? इथे याची व्हॅल्यू कशी येते? इथे याची व्हॅल्यू कशी येते? इथे 50 ची व्हॅल्यू सर बल्ब आहे आणि 100 ची व्हॅल्यू काय आहे? बस आहे. बरोबर आहे? कळतं इथपर्यंत? येस सर. मग सर तुम्ही हे असंच का केलं? 50-100 म्हणजे सम नॉट येणार सर. मग सर तुम्ही हेच का घेतलं? सर हेच का घेतलं तुम्ही? बघा भावड्या, एक लक्षात घ्या. हा बसेस कसं तयार करतोय सर? नकारात्मक तयार करतोय. कसं तयार करतोय? नकारात्मक तयार करतोय ना. निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय तयार करतंय हे कोणी सांगणार नाही. आता हेच तर मेन पॉईंट आहे. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसा तयार करतो सर? निगेटिव्ह तयार करतं. मग पॉझिटिव्ह घेणार का? नाही. कुठलं घेणार? हे वालं. कुठलं? सम नॉट घेणार. म्हणजे 50-100. फक्त त्याला काय केलं?
इंटरचेंज केलेलं आहे, म्हणजे आता बरोबर तो निगेटिव्हमध्ये तयार झाला, कारण की हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार करतं आणि ऑलचा केस हा पॉझिटिव्ह होत होता. ऑलचा केस हा बसेस इथे बल्ब्स इथे, बसेसची व्हॅल्यू 150 आहे, 150 म्हणजे ऑल होतं. हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार करतं, पण इथं ऑल तयार होत होता, तो ऑल घ्यायचा नाही आपल्याला. मग काय घ्यायचं सर, सम नॉट घ्यावं लागेल का, मग आपल्याला इंटरचेंज करावं लागेल, कारण की पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ना, मग निगेटिव्ह करावं लागेल. निगेटिव्ह फक्त 50-100च होऊ शकतं, फक्त 100-50ला इंटरचेंज केलं. आता आपल्याकडे काय झालं, सम नॉट. आता सम नॉटच्या केसमध्ये काय होतं सांगा बरं. थोडासा माझा घसा जो आहे तो फार दुखायला लागलेला. कंटिन्यू लेक्चर असतं मित्रा, जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही. चलो, सम नॉटच्या केसमध्ये आपण काय करू शकतो सांगा बरं फास्टमध्ये. सम नॉटच्या केसमध्ये काय करू शकतो आपण, ए पासून बी ला जाताना मित्रांनो लक्षात ठेवा, ए पासून बी ला जाताना सम आणि नन कसं होतं, बरोबर होतं. सम आणि नन कसं होतं, बरोबर होतं. ए पासून बी ला जाताना, 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 थोडासा पेन पण खराब झालाय. आता ए पासून बी ला जाताना बघा, ए पासून बी ला जाताना, ए पासून बी ला जाताना, ए पासून बी ला जाताना सम आणि नन, सम आणि ननचं कसं होतं, हे बरोबर होतं, बरोबर आहे. तर बी पासून ए ला जाताना काय होणार, बी पासून ए ला जाणारना काय होणार सांगा बरं. सम नॉटच्या केसमध्ये सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कशी होतील, बरोबर होतील. सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कशी होतात, बरोबर होतात. ऑल पॉसिबिलिटी आर ट्रू, हे लिहून दिल्याने मी तुम्हाला, ऑल पॉसिबिलिटी आर ट्रू. आता सम नॉटच्या केसमध्ये ए पासून बी ला जाताना सम आणि ननचं बरोबर होतं, सम आणि ननचं बरोबर होणार, बरोबर आहे ना. आता बघा, ए पासून बी ला जाताना, ए पासून बी म्हणजे बल्ब आहे ना, बल्ब पहिले बस आहे का बल्ब, काही पण घ्या काही प्रॉब्लेम नाही. ए पासून बी ला सम आणि नन, बरोबर आहे. आता सम आहे का सर आपल्याकडे, सर आहे ना सम, ए पासून बी. आता बल्ब आहे ना सर आधी इथं, आता आपल्याकडे काय आला, बल्ब आलाय आधी. आता काय आला, बल्ब आला, म्हणजे ए पासून बी ला जाताना, ए पासून बी ला जाताना सर बल्ब पासून बसला जाताना, हे तर बरोबरच येणार सर. येस सर, हे कळलेलं आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर सर बसेसपासून बल्बला जाताना, म्हणजे इथून असं जाताना, म्हणजे बी पासून ए ला जाताना, हे पण बरोबर होईल का, कारण की सर सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कसे होतील, बरोबर होतील. हेच तर आपण शिकलेलो आहोत. यस सर, कळलं. बघा लक्षात ठेवा, पॉसिबिलिटी ट्रान्सफर करायचं, पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. ठीक आहे, यस सर, कळलं इथपर्यंत, काही प्रॉब्लेम नाही सर. पुढे बघा आता सम बल्ब्स आणि कार्स, सर बल्ब्स इथे, कार इथे, या दोघांमध्ये कॉमन टर्म काहीच नाहीये. मग काय करणार, तेच लिंकिंग मेथड यूज करा. 100 कॉमन टर्म पहिले लावून घेतला, फॅनला फॅनशी कनेक्ट केलं, म्हणजे दुसरा तिसरा लिंक झाला. यस सर, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बघा, त्यानंतर दुसरा आणि तिसरा कनेक्ट करणार, सॉरी दुसरा आणि पहिला कनेक्ट केला, बसला बसशी कनेक्ट केलं, कॉमन टर्मवर व्हॅल्यू एका ठिकाणी 100 पाहिजे सर, कनेक्ट झालं, काही प्रॉब्लेम नाही. हा पॉझिटिव्ह, मग हा पॉझिटिव्ह घेणार का, नाही. काय घ्यायचं मग, बघा ना, मी काय म्हटलं होतं की 3 स्टेटमेंटमध्ये एखादा या 3 स्टेटमेंटमध्ये एखादा जरी काय असला, निगेटिव्ह असला, तर पहिल्या आणि तिसऱ्याचं रिलेशन कसं बनतं, नकारात्मक बनतं, बरोबर ना. नकारात्मक बनतं, म्हणजेच सर इथे व्हॅल्यू काय आहे, 100 आहे, इथे काय व्हॅल्यू 50 आहे, बरोबर आहे ना. इथे 100 आहे, 50 आहे, आणि हे कसे आहेत, हे तर पॉझिटिव्ह आहे ना सर, हे पॉझिटिव्ह आहे सर, पण हे पॉझिटिव्ह नाही होणार, नकारात्मक करावं लागेल, म्हणजेच आपल्याला सम नॉट करावं लागेल. काय करावं लागेल सर, याचा पण सम नॉट करावं लागेल. काय करावं लागेल, सम नॉट, म्हणजेच काय होणार सर, सम काय येणार, सम बल्ब्स आर काय येणार, कार येणार, काय येणार, कार. सम बल्ब्स आर नॉट कार येणार, सम बल्ब्स आर नॉट कार येणार, काय येणार, नॉट कार येणार, काय येणार, नॉट कार्स येणार, काय येणार, नॉट कार्स. का सर, कारण की आपल्याला पॉझिटिव्ह नाही होणार, हे निगेटिव्ह होणार. 100-50 केलं तर ऑल होणार, जेच आपण इथं पाहिलं. परत ते झालं इथे बघा, आता बल्बची व्हॅल्यू सर 50 आली,
आणि कारची व्हॅल्यू 100. आता बरोबर हे नकारात्मक झालं सर, बरोबर आहे, कारण की पॉझिटिव्ह होणार नाही इथे, कारण की याच्यामध्ये जेव्हा आपण लिंक लावत जातो याच्यामध्ये तिन्हांमध्ये एक जरी नकारात्मक असला तर सगळे नकारात्मक होऊ शकते, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, बरोबर ना. म्हणून बघा आता इथे पहिल्या आणि तिसरा तर रिलेशन तर बनलंय, पण कसं बनेल, निगेटिव्ह बनेल. मग पॉझिटिव्ह चालेल का नाही, कसं पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. 50-100 होणार, 150 होणार नाही. आता मग तुम्हाला चांगलंच माहिती आहे की हे पण बरोबर होईल, हे पण बरोबर होईल. आता हे का बरोबर होतील सांगा बरं. बघा आता मला बल्बपासून कार्सला जाताना समचा केस तो परफेक्ट लागतोय, समचा केस परफेक्ट लागेल. आणि बी पासून ए, बी हा बी, हा ए, हा बी, आणि बी पासून ए ला जाताना सगळेच्या सगळे, फक्त ऑलचं कंडिशन नाही म्हणत आहे मी, सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी कशी होतील, बरोबर. म्हणजे तिसरं, चौथं, 5वं, 6वं कशी होतील, बरोबर होतील. बस खतम कहाणी. कळलं मित्रांनो, इतकं हे अतिशय सोपं आहे. हां, कदाचित व्हिडिओची लेंथ वाढली असेल तर प्लीज जस्ट ॲडजस्ट करा, कारण की एवढं सगळं सांगणं थोडंसं वेळ जातोच, टाईम टेकन अप्रोच आहे, सो सांगावं लागतं. पण नंतर एकदा की प्रॅक्टिस झाली त्यानंतर कधीच गरज पडणार नाही. हां, तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ थोडंसं मागे घेऊन परत तुम्ही लिहू शकता. ओके बॉस, तर चलो, धन्यवाद, थँक्यू सो मच. आजचा तुमचा आता पॉसिबिलिटीची म्हणजे सिलॉगिझमचं सगळंच्या सगळं आता संपलेलं आहे, काहीच उरलेलं नाही आहे मित्रांनो, काहीच मी ठेवलेलं नाही आहे. हां, तुम्हाला आता काही डाऊट असेल प्रॅक्टिस सेशन करा, प्रॅक्टिस सेशन पण आपण ठेवूया तुम्हाला हवं असेल तर. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वाटलं तर इनइक्वॅलिटी किंवा दुसरा टॉपिक घेऊया, जे की तुम्हाला एकदम भारी मेथडने सांगेल. आपल्या हृदयाचा दरवाजा कसा असतो त्या पद्धतीने मी तुम्हाला काय सांगेल, इनइक्वॅलिटी शिकवायचं काय करेल, ट्राय करेल. ओके बॉस, बस चलो आता प्रॅक्टिस करा, अभ्यास करा. काही वाटलं डाऊट असेल तर मला डायरेक्ट कमेंटमध्ये विचारा, बिनधास्त विचारा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा मी माझा टेलिग्राम ग्रुपचं लिंक देऊन टाकेल, तिथं पण तुम्ही माझ्याशी जॉईन होऊ शकता. तुम्हाला नोट्ससाठी प्रॅक्टिससाठी नोट्स हवं असेल तर. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नए अंदाज के साथ, नए ट्रिक के साथ. बॉस जाते जाते बस सब्सक्राइब करके जाओ, अगर करना हो तो, नहीं करो तो कोई बात नहीं, बस वीडियो को शेयर कर दो ताकि दूसरों का इसका क्या होगा, फ़ायदा होगा. चला तर धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया. राधे राधे, जय श्री राम, वंदे मातरम, लव यू ऑल. अभ्यास करा, ठीक आहे, बाय बाय.